तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर काल आपण आपल्या फोटोशॉप मास्टर क्लासचा पहिला व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेला आहे। जर तो आधी बघितला नसेल तर तो आधी तुम्ही जाऊन बघून या, त्यानंतर हा पार्ट बघा। कालचं थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊ। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉपचा संपूर्ण इंटरफेस शिकलो, त्यानंतर साईज वगैरे कशी घ्यायची ते शिकलो, आणि प्लस आपण फोटोशॉपच्या अजून काही गोष्टी आपण शिकलो। ते म्हणजे याला काय म्हणतात, हे पॅनल असतात, हे आपले टूल्स असतात। इथे याला आपण प्रॉपर्टी बार म्हणतो आणि याला ऑप्शन म्हणतो। ओके, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर शिकलेलो आहे। तर आज आपण आपल्या कॅनव्हासवरती काय गोष्टी शिकणार आहे। तर ते म्हणजे आपण पहिल्यांदा साईज घेऊ 4x5 500 रिझोल्यूशन। ओके, त्यानंतर याला आपण कॅनव्हास बोलतो। तर याला मराठीत आपण फाळा बोलतो आणि इंग्लिशमध्ये कॅनव्हास बोलतो। यामध्ये आपली डिझाईन होत असते। त्यानंतर असतात आपले लेयर। यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप जशा प्रकारे आपण डिझाईन करतो ना, त्याच्या स्टेप येत असतात यामध्ये। समजा ब्रश वगैरे मारलं तर लेयर वगैरे घेतली, टेक्स्चर वगैरे, टेक्स्टिंग, सर्व प्रकारच्या लेयर इथे येत असतात। तर आपण सर्वात आधी याचा संपूर्ण इंटरफेस आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकूया। कालच्या व्हिडिओमध्ये हे तर आपण शिकलोच, याला काय बोलतात वगैरे, कलर वगैरे सगळं आपण शिकलो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून गोष्टी यामधल्या शिकूयात पहिल्यांदा, त्यानंतर आपण पुढे टूल्सकडे वळूया। तर सर्वात आधी हे आपलं टायटल असतं, जे आपण नाही का साईज घेताना टाकतो ना, इथे बघा टायटल आपण टाकलेलं नाही आहे त्यामुळे अनटायटल येतं आहे, आणि ते येतं इथं नेम असतो, आणि जी टक्केवारी दिसते ती आपली झूमिंगची असते। आपण झूम केलं तर ती वाढते, जेवढी आपली झूमिंग आहे तेवढी ती टक्केवारी असते। त्यानंतर आपला कलर मोड येतो, इथे RGB आपण घेतलेला आहे। इथं तुम्हाला दाखवतो, हे बघा इथं RGB कलर मोड आपण घेतलेला आहे, त्यामुळे इथे RGB कलर येते। ओके, त्यानंतर आता आपण या कॅनव्हासला झूम वगैरे कसं करायचं ते शिकणार आहे। तर याच्या 3 पद्धती आहेत कशा प्रकारे करायचं। तर पहिल्यांदा तर कंट्रोल++ने करायचं। हे बघा कंट्रोल++ करतोय तशा प्रकारे झूम होतं आहे। नंतर कंट्रोल- आपण झूम आउट होतं आहे। ओके, ही झाली पहिली आपली कीबोर्डची पद्धत। त्यानंतर दुसरी आपली जी फिट ऑन स्क्रीन जर करायची असेल ना तुम्हाला, म्हणजे ही पूर्ण साईज आपल्या स्क्रीनवरती दाखवायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल+0। हे बघा फिट ऑन स्क्रीन झाली की ती आपली 4x5ची प्रॉपर इथे आलेली आहे। ओके, आता सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला झूम करायची सांगतो, ती म्हणजे आपल्या कीबोर्डवरती अल्ट प्रेस करायचं आणि आपल्या माऊसचं स्क्रॉल बटन आहे ना ते पुढं करायचं, त्यानंतर आपली झूम होऊन जाईल। हे बघा आता अल्ट दाबलं आणि अशा प्रकारे पुढं केलं तर झूम होईल, मागे केलं तर झूम आउट होईल। इथे पाहिजे झूम तर तिथे कर्सर आपल्या ठेवायचा माऊसचा, आणि आपला स्क्रॉल बटन असतो ना तो पुढे करायचा अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे आउट करायचं असल्यावर मागे ओढायचा। ओके, झूम करायची पद्धत तुम्हाला समजली असेल कशा प्रकारे झूम करतात। आता आपण येऊ टूल्सकडे। तर टूल्समध्ये पहिल्यांदा येतो आपला मूव्ह टूल। या मूव्ह टूलचं काम काय माहिती आहे का, ते म्हणजे आपली कोणती पण गोष्ट आहे ना ती आपण मोठी बारीक करू शकतो आणि इकडून तिकडे नेऊ शकतो। तर त्याचा उदाहरण बघू आपण एखादा। तर फाईलमध्ये जाऊ, एखादा आपण फोटो इम्पोर्ट करू इथं। तर हा फोटो आपण इथे इम्पोर्ट करू। ओके, आता मूव्ह टूलचं काम आपण शिकू। मूव्ह टूल बघा, मूव्ह टूल घेतला आपण, आता या फोटोला आपण इकडून तिकडे हलवू शकतो, हा काम मूव्ह टूलचं आहे। त्यानंतर इमेज झूम करू शकतो, ते कसं तर कंट्रोल-T दाबायचं, ते आपण बाकीचं कंट्रोल-T वगैरे ते प्रॉपर शिकणारच आहे पुढं। आपण फक्त मूव्ह टूलचं उदाहरणासाठी सांगतो, आणि त्यानंतर अशा प्रकारे झूम केलं तर ते झूम होतं, म्हणजे हे मूव्ह टूलचं काम आहे। ओके, समजलं असेल मूव्ह टूल म्हणजे काय तुम्हाला। त्यानंतर याला राईट क्लिक मारायचं आणि आर्टबोर्ड टूल आहे। आर्टबोर्ड टूल आपण वापरत नाही कारण ते Adobe Illustratorचं आहे। आर्टबोर्ड म्हणजे याला कॅनव्हास बोलतात आपण फळ्याला, आणि आपला Adobe Illustrator आहे ना तर त्यामध्ये कॅनव्हास नसतो, तर त्यामध्ये आर्टबोर्ड असतो। तर आपला फोटोशॉप आहे ना तो पूर्ण पिक्सल बेस असतो, आणि आपला Adobe Illustrator वेक्टर बेस असतो, त्यामुळे आपल्याला त्याची गरज नाही आहे। आपण फक्त
पिक्सलवरतीच काम करणार आहे, त्यामुळे आपण हा भाग घेणार नाही आहे. ओके. त्यानंतर येतो आपला रेक्टेंगल मार्की टूल. तर रेक्टेंगल मार्की टूलचं काम काय माहिती आहे का, तर एखादा आपण समजा इथून घेऊ, आपण टूल घेऊ आणि इथं आपण ओढू, तर हा लाईनीवाला बॉक्स येतो. तर एवढी जागा आपण मर्यादित घेतली आहे आणि बाकीची जागा आपली नाही आहे असं समजायचं. तर आपण कोणतं काय पण केलं ना, समजा मी इथून एखादं ब्रश मारतो, समजा इथं मला एक ब्रश मारायचे ब्लू कलरचा, तर फक्त या बॉक्समध्येच आपलं येईल. हे बघा बॉक्समध्येच झालं, बॉक्सच्या बाहेर कुठंच काहीच होत नाही. म्हणजेच एवढी जागा आपली मर्यादित राहिली आहे, यामध्येच आपण काम करू शकतो. तर हे आपण काढून टाकू. रेक्टेंगल मार्की टूल तुम्हाला समजलं असेल का. रेक्टेंगल मार्की टूल म्हणजे जेवढे आपण ड्रॉ करू तेवढी जागा आपण मर्यादित घेतो आणि यामध्येच आपण काम करू शकतो. एक प्रकारचं सिलेक्शन घेणं याला म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर सिलेक्शन घेणं, एवढी जागा आपली घेतली आणि यातच आपल्याला काम करायचे. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्याच प्रकारे यामध्ये इलिप्सिल मार्की टूल आहे म्हणजे हा सर्कल आहे. परत सिंगल रॉ मार्की टूल म्हणजे लाईन असते आणि सिंगल कॉलम मार्की टूल पण लाईनच असते. एक प्रकारे आपल्याला एवढी जागा आपल्याला घ्यायची आहे काम करण्यासाठी. ओके. त्यानंतर इकडे येतो. तर आता बघा, आपण समजा हा घेतला आणि इथं पण घेतला तर तो पहिला गायब होतो. तर मध्ये आपण एक घेतला आणि दुसरा घेतला तर तो पहिला गायब होऊन जातो आणि दुसरा राहतो, म्हणजे आधीचा गायब होऊन जातो. तर मल्टिपल पाहिजे असेल तर इथं घ्यायचं ॲड सिलेक्शन, त्यानंतर आपला मल्टिपल आपण घेऊ शकतो. हे 2 नंबरचं काम. तिसरा घेतला तर यामध्ये समजा आपल्याला एवढी बाजू इरेज करायची एवढी, तर असं घ्यायचं आणि इरेज होऊन गेलं, अर्धच राहिलं. ओके. या तिसऱ्या ऑप्शनचं हेच काम आहे की आपण इरेज करणे. आपल्याला समजा अर्धच पाहिजे, एवढं सिलेक्ट केलं तर ते अर्ध इरेज होऊन जाईल. आणि चौथं म्हणजे जेवढं पण आपल्या बॉक्समध्ये आपण सिलेक्ट करू, जेवढं बॉक्समध्ये येईल तेवढंच शिल्लक राहील, बाकी बॉक्सच्या बाहेरचं सगळं इरेज होऊन जाईल. आता बघा, हे बघा, आता हे बॉक्समध्ये जेवढं राहील ना तेवढंच आपलं राहील, बाकी सगळं डिलीट होऊन जाईल. हे बघा, बाकी डिलीट होऊन गेलं. ओके. याचं जास्त लोड घेऊ नका, आपल्या डिझाईनमध्ये जास्त काम येत नाही आपल्याला, त्यामुळे याचं काही जास्त लोड घेऊ नका. ओके. त्यानंतर यामध्ये सगळे यांचं कामं सेम आहेत, यांचं ऑप्शन पण सेम आहेत आणि हा फेदर आहे ना ते आपण नंतर शिकणार आहे व्यवस्थित. यामध्ये आपलं काही फेदरचं काम नाही आहे. आता आपल्याला अंडू रेडो शिकायचे, तर ते कसं, आता आपण एक फोटो घेऊ उदाहरणासाठी. हा फोटो घेतला, समजा मी डिझाईन बनवतो आहे आणि हा फोटो घेतला आपल्याला डिझाईनसाठी. आपल्याला यावरती डिझाईन करायची, कोणती पण डिझाईन आहे, आपल्याला फक्त उदाहरण दे. आता आपण उदाहरणासाठी हा फोटो घेतला अंडो रेडीचा. समजा हा फोटो हा आता प्रॉपर दिसतोय, इथं सेट झालेला आहे आणि माझ्याकडून चुकून इकडे तिकडे झाला, समजा असं झालं किंवा असा पण झाला आणि मला व्यवस्थित प्रॉपर पहिल्यासारखंच करायचे, एक स्टेप मागे जायचे. तर ते कसं करायचं, तर कंट्रोल दाबायचं आणि झेड दाबायचं, त्यानंतर एक स्टेप आपली मागे येऊन जाईल. आणि कधी कधी आहे ना काय होतं माहिती आहे का, समजा आपण जास्तच वेळा चुकून कधी कधी दाबतो आणि जास्त वेळा आपण मागे जातो. तर पुढे येण्यासाठी काय करायचं, कंट्रोल शिफ्ट झेड दाबायचं, त्यानंतर आपण पुढच्या स्टेपवरती येऊ. बरोबर. जास्त वेळा जर कंट्रोल झेड झाला असेल, समजा जास्त मागे गेलो आपलं, हे बघा फोटो गेला आहे आपला, समजा मी जास्त मागे गेलो, आता आपल्याला पुढं जायचं एक स्टेप, तर काय करायचं, कंट्रोल शिफ्ट झेड दाबायचं, त्यानंतर पुढे येऊ आपण. ओके. अंडो रेडो तुम्हाला समजलंच असेल, नाहीतर इथं पण असतं, हे बघा रेडो मूव आणि अंडो असतो. ओके, तुम्हाला समजलं असेल अंडो रेडो काय असतो. हे बघा अंडो आणि इकडे रेडो. जर इथं कंट्रोल झेड अंडो आणि रेडो कंट्रोल शिफ्ट झेड. अंडोचं काम आहे मागे येणे आणि कंट्रोल शिफ्ट झेड रेडोचं काम आहे पुढे जाणे. ओके, क्लिअर झालं असेल तुम्हाला अंडो रेडो म्हणजे काय. ओके. त्यानंतर आपण डायरेक्ट इकडे येऊ, फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंडचा कलर शिकू. तर जो हा वरचा कलर आहे ना त्याला फॉरग्राऊंड म्हणतात आणि हा मागचा कलर आहे ना तो बॅकग्राऊंड म्हणतात. आता जो फॉरग्राऊंड आहे ना वरचा कलर आहे ना तो आपल्या ब्रशमध्ये तोच येईल, कुठे पण तोच येईल कलरमध्ये, जिकडे आपण मारू ना तिकडे पहिला वरचा कलर पहिला येतो. हे बघा, खालचा कलर येणार नाही. ओके. आता कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर इथून तर तुम्ही चेंज करू शकता, कोणता पण, समजा पिंक करू आपण असं.
ओके, मारला तर ओढतो. ओके, आता याचा डिफॉल्ट कलर ब्लॅक असतो, इथं आपण पिंक घेतलेला आहे, व्हायलेट घेतलेला आहे. ओके, तर हा रिसेट कसा करायचा, तिथे इथं ऑप्शन असतो रिसेटचा. हा क्लिक केला तर रिसेट होतो. आणि जर तुम्हाला चेंज करायचा असेल, जर हा वरती आणि रिप्लेस करायचा असेल समजा ब्लॅक वरती आणि व्हाईट खाली, आता असंच आहे, ब्लॅक वरती आहे व्हाईट खाली, तर आपल्याला समजा चेंज मारायची तर इथं एरो असतो, असं क्लिक केला का ब्लॅक खाली आला आणि व्हाईट वरती गेला. ओके, समजलं असेल. फॉरग्राऊंड बॅकग्राऊंड तुम्हाला जो आपला फॉरग्राऊंड असतो तोच आपल्या ब्रशवरती असतो किंवा कुठे पण असतो, आणि जो बॅकग्राऊंड असतो तो बॅकग्राऊंडच असतो. तो जर तुम्हाला बॅकग्राऊंडचा फॉरग्राऊंडमध्ये पाहिजे असेल तर हा एरो क्लिक करायचा, इथून तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. ओके, समजलं असेल इथपर्यंत. त्यानंतर आता आपण हँड टूल शिकणार आहे. तर पहिल्यांदा आपण इमेज घेऊ. ओके, तर समजा माझी डिझाईन आहे आणि मला इकडे तिकडे समजा इकडे माझा लोगो आहे असं उदाहरण देतोय, इकडे लोगो आहे वगैरे, आपल्याला चेंज वगैरे काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे. तर कधी कधी काय होतं, आपण नाही का झूम वगैरे करतो ना आणि वरती असं क्लिक वगैरे करायला जातो तर दुसरीकडेच क्लिक होतं आणि ते हललं जातं, कुठे पण जातं. समजा इथं आपण एक्सप्लोजर मारलेलं आहे, एक्सप्लोजर काय ते सांगेल तुम्हाला नंतर. तर एक्सप्लोजर मारलेला आहे आणि तो इकडे तिकडे जातो, सरकतो, कुठे पण जातो, असं होतं असतं आपण क्लिक करताना. तर आपल्याला समजा फक्त वरती स्क्रॉल करत जायचं आहे म्हणजे, तर ते कसं करायचं, तर हँड टूलने. हँड टूल हा फ्री हँड चालतो, कुठंच क्लिक होत नाही, काय होत नाही. समजा खाली जायचे मला कॅनव्हासचा, अशा प्रकारे खाली येऊ शकतो. वरती जायचं आहे तर वरती, इकडे तर इकडे, कुठेच क्लिक होणार नाही, काही इफेक्ट बाजूला जाणार नाही, लोगो वगैरे बाजूला जाणार नाही, काहीच होणार नाही. तर त्याचं काम आहे, हँड टूलचं काम आहे. आता हँड टूलचं शॉर्टकट बघू. तर हँड टूल प्रत्येक वेळी इकडे जाऊन आपण सिलेक्ट करू नाही ना शकत, वेळ लय जातो, त्यापेक्षा स्पेस बार दाबायचं. आता बघू, इकडं आपण एरो घेऊ. पहिल्यांदा स्पेस बार दाबलं की हँड येईल. हे बघा, स्पेस बार दाबलं हँड येतो. अशा प्रकारे हँड टूलने आपण फ्री हँड कुठं पण जाऊ शकतो अशा प्रकारे. हे बघा, एरोने इकडे तिकडे जातो, मूव टूल आहे आपला. त्यानंतर स्पेस बार दाबलं तर अशा प्रकारे हँड येतो आणि आपण कुठं पण जाऊ शकतो फ्री हँड. ओके, हँड टूल तुम्हाला समजलं असेल काय कामी येतो आपला हँड टूल. त्यानंतर रॅक्टँगल मार्के टूल बघितला आपण, जागा मर्यादित घेणे म्हणजेच रॅक्टँगल मार्के टूल. त्यानंतर आता येतो आपला लासो टूल. लासो टूल हा महत्त्वाचा आहे. लासो टूल हा कशाला कामी येतो, म्हणजे समजा हा फोटो आहे तुमचा आणि यामध्ये बॅकग्राऊंडला कोणती पण व्यक्ती आली समजा, आणि ती इरेज कशी करायची, तर तो लासो टूल करतो. तर ते कसं करायचं तुम्ही सांगतो. माझ्याकडे उदाहरण नाही आहे तुम्हाला सांगण्यासाठी, एखादा फोटोमध्ये बॅकग्राऊंडला व्यक्ती येते वगैरे, तर आपण डायरेक्ट हा फोटो आहे ना, यामध्ये हाच व्यक्ती आपण गायब करून दाखवणार आहे. तर काय करायचं, त्याला लेअरवरती नाही घ्यायचं, डायरेक्ट नवीन लेअर इथे काढायची. तर ते कसं, ओपनमध्ये जायचं, न्यूमध्ये, ओपनमध्ये, आणि डायरेक्ट फोटो इथं सिलेक्ट करायचा. ओके, फोटो सिलेक्ट झाला. आता आपण डायरेक्ट ही व्यक्ती गायब करणार आहे पूर्ण. आता 2020मध्ये तर AI वगैरे नव्हतं, पण तरी पण आपण बघू कशा प्रकारे गायब होतं. तर लांबून अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचं आहे. तुम्ही माऊस वगैरे पक्का करून घ्या, त्यानंतर म्हणजे तुम्हाला प्रॉपर सिलेक्शन करता येईल. माझंसुद्धा अजून माऊस वगैरे प्रॉपर झालेलं नाही आहे, त्यामुळे माझंसुद्धा थोडक्यात चुकीचं पण होतं आहे. ओके, झालं. आता या पूर्ण फोटोला आपण गायब करून दाखवू. तर काय करायचं, राईट क्लिक मारायचं, फिलमध्ये जायचं आणि इथं कॉन्टेंट्समध्ये यायचं, कॉन्टेंट अवेअर सिलेक्ट करायचं. त्यानंतर मोड आपला नॉर्मल ठेवायचा, ऑपेसिटी 100, ओके करायचं. बघू शकता पूर्ण फोटोमध्ये पूर्ण जेवढा पण व्यक्ती आहे ना, पूर्ण गायब झालेलं आहे आणि फक्त बॅकग्राऊंड उरलेलं आहे. समजलंच असेल तुम्हाला लासो टूल कशा प्रकारे काम करतो व त्याचं काम काय, सिलेक्शन करणे आणि गायब वगैरे करणे, ते पण करू शकता तुम्ही. अशा प्रकारे एखादा फोटोमध्ये जर चुकून काय बॅग वगैरे आली किंवा कोणती पण व्यक्ती आली ना आपल्या बॅकग्राऊंडला, तर ती गायब कशी करायची, तर ती आपण सांगितलेलं आहे कशा प्रकारे लासो टूल वापरतात. आता आपण आपल्या जुन्या कॅनव्हासवरती येऊ, राईट क्लिक मारू, यामध्ये येतो पॉलिगॉन लासो टूल. पॉलिगॉन लासो टूलचं काम काय आहे, एखादा क्लिक केला ना तर तो आपल्या मागेच येतो. हे बघा, मागेच येतो, जिकडं जाईल तिकडे. हा स्ट्रेट लाईनमध्ये काम करतो, याला कर्व वगैरे होत नाही, हा फक्त स्ट्रेट लाईनमध्ये काम करतो. आता लासो टूलचं आपण उदाहरण घेऊ.
आपण कशा प्रकारे लासो टूलने बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो, आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड. पण लक्षात असू द्या की कर्व होत नाही लासो टूल, त्यामुळे आपण फोटोचा वगैरे बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकत नाही. आपण वेगळं बघू काहीतरी बिल्डिंग वगैरे त्याचं. आता याचं लासो टूल हा बघा, असं क्लिक केलं ना तो तिकडेच जातो. आता आपण उदाहरण बघूयात. ओके, आला कॉलम आला. आता हे ऑलरेडी PNG आहे, पण याचं व्हाईट बॅकग्राऊंड आहे, याचं PNGमध्ये नाही आहे, ही व्हाईट बॅकग्राऊंड आहे. तर आता याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ते शिकू पॉलिगॉन लासो टूलने. तर इकडे येऊ, खाली थोडक्यात अल्ट आणि माऊसच्या बटनाने झूम करून घेऊ. इथे क्लिक मारू, इथे क्लिक मारू, इथे क्लिक मारू, इथे मारू. त्यानंतर हँड टूलचा वापर करू वरती जाण्यासाठी. अशा प्रकारे हँड टूलने वरती जाऊ आणि इथे डायरेक्ट क्लिक मारू, इथे क्लिक मारू आणि इथे मारू एक, इकडे इकडे. अशा प्रकारे आपण सिलेक्शन करून घेऊ सगळं. हँड टूलने परत खाली येऊ आणि इकडे मारून घेऊ, इकडे मारू. हँड टूलने परत थोडक्यात खाली येऊ आपण. इथे क्लिक झालं, Ctrl+Z दाबू किंवा बॅकस्पेस दाबा. याचं Ctrl+Z काम करत नाही, बॅकस्पेस. त्यानंतर इथे क्लिक करू आणि जिथून स्टार्टिंग केली तिथून एंड केला तर सिलेक्शन होतं. झालं, सिलेक्शन आपलं झालेलं आहे. आता आपल्याला याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. ते कसं, तर पहिल्यांदा मास्कने पण आहे, मास्क लावून पण तुम्ही करू शकता, पण मास्क आपण नंतर बेसिक ॲडव्हान्स बघणार आहे. तर आता काय करायचं, सिलेक्शन तर घेतलं. आता काय करायचं, Ctrl+J मारायचं. म्हणजे Ctrl+J म्हणजे काय, तर यामध्ये जे फोटोमध्ये जे महत्त्वाचं आहे ना, जे सिलेक्शन घेतलं म्हणजे हे महत्त्वाचं झालं, बरोबर. Ctrl+J मारलं तर महत्त्वाचंच जे आपण सिलेक्शन घेतो ना तेच फक्त वरती येतं, म्हणजे लेअरमध्ये येतं. ते कसं ते सांगतो. तर Ctrl+J मारायचं आपल्याला, Ctrl+J. हे बघा, ट्रान्सपरंट लेअर वरती निघाली. हे ऑफ करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपलं बॅकग्राऊंड इथे रिमूव्ह झालेलं आहे. तर Ctrl+J म्हणजे काय ते तुम्हाला शिकवतो. Ctrl+J म्हणजे डुप्लिकेट येणे, आणि जे आपण सिलेक्शन घेतलं ना, तर याचं पण सिलेक्शन घेतलं म्हणजे ती जागा मर्यादित घेतली, तर इथून पण आपण सिलेक्शन हे करून घेतलं म्हणजे हे आपण याचं महत्त्व जास्त झालं. इतर वेळेपेक्षा, इतर जागेपेक्षा याचं महत्त्व जास्त झालं सिलेक्शन घेतलं म्हणून. आणि Ctrl+Jचं काम काय आहे, तर जे महत्त्वाचं आहे ना तेच आपण ते वरती काढतं. Ctrl+J मारून कॉपी मारली की ते वरती निघतं. ओके, हे बघा, लेअरमध्ये यायचं, न्यूमध्ये यायचं, लेअर वाया कॉपी. Ctrl+J म्हणजे लेअर वाया कॉपी, जे महत्त्वाचं भाग असतं ते वरती काढतं. ओके, समजलंच असेल तुम्हाला Ctrl+J. आणि लासो टूलने बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ते पण समजलेलं असेल. हे बघा, अशा प्रकारे आपण रिमूव्ह केलेलं आहे. ओके, तर चौथा टूल आहे आपलं ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. याचा पण वापर आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी करतो. तर ते कसं करायचं ते सांगतो. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल घ्यायचं आणि अशा प्रकारे पूर्ण आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. हे बघा, पूर्ण प्रॉपर आपला फोटो इथं सिलेक्ट झालेला आहे. आता आपल्याला याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. काय करायचं, इथं मास्क असेल, एपेक्स असेल, त्या शेजारी मास्क लावायचं. हे बघा, पूर्ण प्रॉपर आपला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं दिसेल. ओके, समजलं असेल तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलचं काम काय, की आपलं एखादंच जो पार्ट आहे ना आपला मेन, तो सिलेक्ट करणे, त्यानंतर आपण त्याचा बॅकग्राऊंड वगैरे अशा प्रकारे रिमूव्ह करू शकतो. ओके, बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याची प्रॉपर प्रोसेस पुढे एक पेन टूल म्हणून, तो आपण आता यानंतर पेन टूल शिकणार आहे. तर पेन टूल सर्वात महत्त्वाचं आहे. पेन टूल आता ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलने प्रॉपर इकडे बघा, इकडे राहिलेलं आहे, इकडे राहिलेलं आहे, साईडने तर ओके झालेलं आहे सगळं, पण इथं वरती केसांचा भाग राहिलेला आहे आणि क्वालिटी पण लॉस झालेली आहे आपल्या इमेजची. त्यामुळे ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलने शक्यतो करू नका. जो प्रॉपर आपला पर्याय आहे ना तो म्हणजे आपला पेन टूल. ओके, पेन टूलने करू आपण. पेन टूलचे हे सर्व शिकू आपण. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर बाकीचं आहे ना जे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकूया. जर व्हिडिओ आवडली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.